डोळ्यांची आखणी सेम चिंतामणी, बॉडी कलर चिंतामणी सेम मुंबईचा. आणि आपल्या मूर्ती आहेत ना मलेशियापर्यंत जातात. आणि आपल्याकडे किती फूट पासून किती फूट पर्यंत भेटतात? 6 इंचापासून ते 12 फुटापर्यंत. आणि स्वामींचं तर अक्षरशः रूप सुंदरच आहे. सुंदर आहे. त्या मार्केटमध्ये गेले तरी भेटणार नाही तुम्हाला. जेवढी नजर जाईल तेवढ्या बाप्पाच्या मूर्त्या दिसतील तुम्हाला. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. आता मी आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीसाठी ओळखला जाणारा जग प्रसिद्ध हमरापूर. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात 1 फुटापासून ते 15 फुटापर्यंत बाप्पाच्या मूर्त्या सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि जास्तीत जास्त म्हणजे कसे दर आहेत. आणि मी आता सध्या उभा आहे छत्रपती शिवाजी मंदिर नगर येथे. पहिला आपण कारखाना कव्हर करणार तोच म्हणजे अथर्व आर्ट्स. आणि अथर्व आर्ट्स आणि छत्रपती शिवाजी मंदिर नगरमध्ये जेवढे कारखाने आहेत ते बघा, सागर कला केंद्र, अजून करण कला केंद्र आणि अजून पुणवी आर्ट्स, हे सर्व जे या छत्रपती शिवाजी मंदिर नगरामध्ये जेवढे आहेत ना कला केंद्र किंवा आर्ट्स, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि प्रॉपर लोकेशन बघायला गेलात तर रेल्वे पटरीच्या आधी आणि मुंबई गोवा हायवेच्या इथून आतमध्ये आलात हमरापूर मागे का 2 किलोमीटरवरतीच अथर्व सर्व आर्ट्स लागते. आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर लागतोय. तर तिकडचे सर्व जे कारखाने आहेत जवळपासचे ते सर्व काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता आपण अथर्व आर्ट्सपासून सुरू करूया. टाइमपास न करता ब्लॉग सुरू करूया. आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. ठीक. तर आपल्यासमोर दादा नाव काय आपला? जयंत ठाकूर दादा आपल्यासमोर आहे. आणि सर्व मूर्तींची उंची आणि लेटेस्ट पॅटर्न बद्दल आपल्याला दादा सांगेल. दादा या मूर्तीला काय तुम्ही बोलताय? तांडव पॅटर्न आहे हा. आणि नवीनच काहीतरी बघायला भेटले. पाठी अशी थोडी आग आहे काय ती? हो हां, थोडी आग ज्वाला अशी दाखवलेली आहे त्यांनी. आणि किती फुटाचा आहे हा? 7.5 फूट आहे. चिंतामणी मुंबई पॅटर्न. काय उंची असेल दादा? 9.5 फूट. नंतर दादा यो राजा किती फूट असेल यो? 7 फूट. आणि याच्याबद्दल विचारायची गरज नाही किंवा सांगण्याची गरज नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपामध्ये बाप्पा आपल्याला बघताय. लास्ट टाइम आलो होतो तेव्हा कलर नव्हता केला. आणि लेटेस्ट पॅटर्न आहे ना हा? काय साधारण उंची आहे याची? 6 फूट उंची आहे. हे बघा एकदम मस्त कलर केलेला आहे. आणि सिंहाला फाडताना जो दृश्य आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या मूर्तीतून. आणि आता साधारण रेंज काय असते आपल्याकडं, म्हणजे असं बघायला गेलं फुटावर असते की प्रत्येक मूर्तीची किंमत वेगवेगळी असते? फुटाप्रमाणे असते. फुटाप्रमाणे आपल्याकडे असते. कशी एक अंदाज दे मला? 1.5 फूट 2,000 रुपये. हां. 2 फूट 3,000. 2.5 फूट 4,000. हां. आणि 4 फूट 9,000 असे आहे. आणि तो तिथं मोठे जे बाप्पा असतात तो पण आपलाच कारखाना आहे? तिकडे आपण जाऊ शकतो ना? अथर्व आर्ट्सच्या कारखान्यामध्ये आपण आलो आहे. आणि हा मला वाटतं 14 फूट आहे काय? 14 फुटाची लालबागच्या राजाचीच आहे ना? लालबागचा राजा हा दादा? तांडव म्हणजे मगाशी जशी कमान बघितली आपण ती प्रभावल येईल पाटियाच्या ना? प्रभावल येईल. ओके. नंतर दादा यू पण अथर्व आर्ट्स बघा. हा पण बाप्पा सुंदर आहे. नजर वगैरे बघा दादा. हा पण मला वाटतं त्याचे शिवून हा उंच आहे का याची? हा 15 फुटी आहे. 15 फुटी आहे बघा. 15 फुटी बाप्पाची मूर्ती. हा पण राजा? हा पण राजा पोजमध्ये बसलेला आहे बाप्पा. नंतर पुढे जाऊया आपण. हा एक नवीन पॅटर्न आपल्याला बघायला भेटला यावर्षी. काय दादा? तेजू कायाचा राजा. तेजू कायाचा राजा. ओके. मुंबई पॅटर्न.
मुंबई पॅटर्न 15 फुटापर्यंत बाप्पा आपल्याला बघायला भेटले. यापूर्वी 15 फुटाचे बाप्पा आपण केले होते. हा दरवर्षी असतात. दरवर्षी असतात ना. आपण 15 फुटेच आहे. आपण 15 फूट आहे प्रबल पकडून. प्रबळ पकडून. ओके बघा पेंटिंग वर्क चालू आहे ना अजून. हो. अजून बऱ्याच मागण्या आहेत आपल्याला. आणि बघा इकडे कुठला हा, आणि हा साधारण किती फूट असेल? हा 7 फूट. 7 फूट. आणि बालाजी बाप्पाच्या रूपामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ना. हा. आणि गदा बघा. ओके तर मित्रांनो अथर्व आर्ट्सच्या समोर असणारा करण कला केंद्र आर्ट्समध्ये आपण आलो आहोत. आणि आपल्या पाठी बघताय मस्त चिंतामणी बाप्पाची मुंबई स्टाईल मूर्ती बघ 9 फुटी आहे असणार आहे. तर सर्व काही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करताय. आणि आता आपण एक्सप्लोर करतोय तोच म्हणजे करण कला केंद्र आर्ट्स. ओके कारखान्यामध्ये आल्याच आपल्याला बघायला भेटत ती म्हणजे चिंतामणी बाप्पाची मूर्ती मुंबई स्टाईलमध्ये. साधारण याची हाईट काय असेल, उंची काय असेल? याची उंची 10 फूट आहे. 10 फूट आहे. आणि आपल्याकडं आपल्या सोबत आता कोण आहे? दादा नाव काय? करण दादा आपल्या समोर आहे जो आपल्याला पूर्ण कारखाना फिरवणार आहे आज. तर दादा आपण इथून सुरुवात करूया. दादा ही लालबाग स्टाईलची साधारण म्हणजे आपल्याकडे बाप्पाच्या मूर्त्या प्रत्येक रेंज आहे म्हणजे 1 फुटाची असे दर ठरवलेले आहेत का प्रत्येकाचे वेगवेगळे दर आहेत? ना प्रत्येकाचे दर ठरवलेले आहेत ते. हा. आणि ते त्याच दराने आपल्याला मूर्त्या फूटवर ठरवलेले आहेत. फूटवर ठरवले. काय साधारण 1 फुटाची किती असते प्राइस आपल्याकडे? 1 फुटाची प्राइस आपली इथं 1000 रुपये. 1000 रुपये. 1000 रुपये 1 फूट. आणि 2 फुटाचे पेंटिंग करून फुल. आणि 2 फुटाची आपल्याला जाईल ती 3500 ला पेंटिंग करून. 2 फुटाचे 3.5 पेंटिंग करून. आणि 3 फूट जाईल तुम्हाला 8000 पर्यंत जाईल. 8000 पर्यंत असे फूटवर ठरवलेलं आहे. दादा ये मूर्तीचा वर्णन काय सांगशील? ही मूर्त म्हणजे अशी राजा टाईपमध्ये बसलेली आहे. हां 2.5 फुटाची मूर्त आहे त्या. 2.5 फुटाची मूर्ती आहे. नंतर दादा कमलावरती बसलेली मूर्ती आहे. कमलावरची एकदम प्रॉपर फिनिशिंग आणि फेटा वगैरे लावून मूर्त तयार केलेली आहे 2 फुटामध्ये. 2 फुटामध्ये साधारण याची काय प्राइस असेल? याची प्राइस आहे 7500 रुपये. 7500 रुपये. ओके बघा नंतर आरामात एकदम बसलेला बाप्पा आहे ना. स्वामी टाईप. स्वामी टाईप बाप्पा, स्वामींच्या रूपामध्ये बाप्पा. आणि नंतर हा एकदम सर्व गोल्डन याच्यामध्ये आहे ना. गोल्डन याच्यामध्ये डिझाईन केलं त्याला प्रॉपर धोतर वगैरे लावून. हां साधारण किती 2 फूट? हे सर्व 2 फुटाचेच असतील ना बाप्पाचे? 2 फूट. हां 2 फूट. आणि खालती सर्व 3 फुटामध्ये आहे. खालती 3 फूट. 3 फुटाचा नॉर्मल दर काय असू शकतो याचा? 3 फुटाचा नॉर्मल पेंटिंग करून आहे 8000 रुपये. हां आणि असे धोतर वगैरे सजावट वगैरे लावून ते तुम्हाला 13,500 पर्यंत जाईल. ओके बघ ही पण मस्त. यो मला वाटतं यंदाचा लेटेस्ट पॅटर्न आहे आणि ट्रेंडिंग मध्ये पॅटर्न असणार आहे ना. हा ट्रेंडिंग पॅटर्न आहे बघा सर्व. स्वामी टाईप लालबागच्या ही पण सुंदर मूर्ती आहे. दादा याची काय मला प्राइस विचारायला आवडेल नक्कीच कारण का एकदम आकर्षण करते ती. एकदम याची प्राइस पण सेमच आहे. आपल्याकडे फूटप्रमाणेच पैसे ठरवले जातात. हां हां आणि 3 फुटाचे सर्व मूर्त्यांची प्राइस सेमच आहे. 13,500 रुपये. ओके हे बघा मस्त मस्त मूर्ती आहे एकदम. ठीक आहे. आणि साधारण याची आपल्या चिंतामणी बाप्पाची मूर्ती किती 9 फूट आहे ना? ही 10 फूट आहे. 10 फूट आहे. आणि साधारण काय याची प्राइस असेल? साधारण प्राइस आहे 65. ये दादा पुढं. ही किती फुटी आहे? ही 5 फूट आहे. ही पण नवीन मॉडेल आहे. नवीन मूर्ती आहे ना. 5 फूट आहे. एकदम मस्त शार्पनेस बघा त्या मूर्तीची मस्त एकदम आहे. आणि हे बघा झोपाल्यावरती ना पालण्यावरती बाप्पा आहे आणि मुवेबल आहे ना. हा मुवेबल. याची साधारण किती 3 फुटीच आहे ते सर्व? नाही ही 3 फूट नाही मूर्त. ही मूर्त 2.5 फूट आहे. हां ती आपण ती स्वतः डिझाईन केलेली आहे पालण्यामध्ये. असं आहे. ओके बघा आणि तुझ्या मताने यंदाचा ट्रेंडिंग पॅटर्न कुठला असणार आहे तुझ्या मताने? ट्रेंडिंग पॅटर्न बोलल्यानंतर ते समोर लावलेले आहेत ना. तो पहिले आपण 2 फुटामध्ये मूर्त्या बघितल्या आहेत समोर. ते 4 कुठल्या? त्याच्यात 4 मूर्त्या लावल्यात आपण. हां एक कमलावरची, एक स्वामी आणि एक सिंगल लोट आणि टी टिटवाला टाईप आहे. हां म्हणजे घरगुती ट्रेंडिंग चालणाऱ्या मूर्त्या यंदाच्या. ट्रेंडिंग चालणाऱ्या या मूर्त्या. ओके 2 फुटामध्ये. ओके. आणि इकडे या बाजूला पण सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. आणि जेवढी नजर जाईल तेवढ्या बाप्पाच्या मूर्त्या दिसतील तुम्हाला. तर ही पण सुंदर मूर्ती. ही किती फुटी असेल? 4-5 फूट. 4 फूट 5 फूट आहे. 5 फूट मूर्ती आहे बाप्पाची. आणि याची साधारण काय रेंज असेल? याची साधारण रेंज आहे 30,000. 30,000. आणि ही दादा
ही पण बघा, ही पण सुंदर मूर्ती आहे, एकदम स्वीट आणि सिंपल दागिन्याने भरलेली आणि पूर्ण मुकुट सोन्याने भरलेला आहे, हिऱ्याने भरलेला आहे. 10 फूट मूर्ती आहे आणि 10 फूट. प्राइस 7,000 पर्यंत आहे. हा मस्त फुल आहे, डायमंड वर्क वगैरे करून तयार केलेली आहे. आणि बुकिंग आता झालेले असतील ना? हा बुकिंग झालेलं आहे. बुकिंग झालेले आहेत, बहुतेक मूर्त्या आता बुकिंग झालेल्या आहेत. आणि आता सध्या आपण लहान मूर्त्या बुक करू शकतो की नाही? हा बुकिंग चालू आहे आता बुकिंग सध्या. चालू आहे ना? अजून किती तारखेपर्यंत आहेत ते? बुकिंग अजून 2 आठवडे तरी बुकिंग चालू राहील. हा त्याच्यानंतर बुकिंग बंद राहील आणि होलसेलची बुकिंग सध्या बंद झालेली आहे. होलसेल बंद झाले, आता फक्त जे आपले घरगुती व्यापारी आले येतात त्यांनाच. त्यांच्यासाठी आणि ही साधारण बघा, ही पण मस्त सुंदर मूर्ती आहे दादा. हिची काय साधारण रेंज असेल? किती फूट? इथं 4 फूट असेल ना दादा? कमान पण 5 प्रभावल धरून 5 फूट. 5 फूट आहे. हिची रेंज आहे 27,000. 27,000 बघा. नजर जाईल तेवढे तुम्हाला बाप्पाचे रूप दिसतील आणि वेगवेगळे रूप. धन्यवाद दादा, चांगली माहिती दिली आणि तुझा मोलाचा वेळ दिल्याबद्दल मला. आणि एकदा फक्त कॅमेरावरती हाय कर. बघा दादा होता ज्याने पूर्ण आपल्या कारखान्याची माहिती दिली आणि त्याचा वेळ दिला, कारण का आता फुल लोड आहे ना दादा. फुल कारखाना रात्र नाईट मारत असेल ना तुम्ही आता? कंटिन्यू कारखाना चालू असतो. कंटिन्यू 24 तास कारखाना, 24 तास काम सुरू असते. आणि आता तर बाप्पा जवळ आलेले आहेत तर फुल येत चालू असेल ना? फुल रश, गर्दी, म्हणजे कस्टमर पण सांभाळायला लागतात, प्लस बाप्पाच्या मूर्त्या लवकरात लवकर पेंटिंग करणं, आकार देऊन सर्व करायला लागते त्यांना. तर दादा धन्यवाद वेळ दिल्याबद्दल, थँक्यू. कारखान्याच्या पाठीमागं पेंटिंग वगैरे चालू आहे सुरू. मित्र आहे आपला. आणि जो मित्र हा कार्य करते तो एकदम महत्त्वाचा कार्य आपण असं बोलू शकतोय. आखणी आणि जे बारीक काम आहे त्याच्यावर मूर्ती साकारली जाते आणि बाप्पाचा म्हणजे आहे असं जाणवलं जाते. तोच काम हा कार्य हा मित्र करत आहे. मित्र नाव काय तुझा? कल्पेश. कल्पेश. आखणी करतोयस तू? हां. आखणी आणि अजून काय काय करतोस? म्हणजे एकदम बारीकीचं काम करतोस, महत्त्वाचं काम करतोस ना? ओके. आखणी झालेलं आहे सर्व आपण आता? ना ओके ना झालं, अजून तरी अर्धा तास लागेल. ओके, अजून अर्धा तास लागेल. ओके बघा, एकदम भारी काम करतो मित्र, आखणी देण्याचं कार्य करतो. सर्वात जोखमीचं काम असतं, सर्वात महत्त्वाचं काम आणि सर्वात जोखमीचं काम. हा, जोखमीचं काम, जो आखणी आणि ते चेहऱ्यावरती तो ओम वगैरे लिहिते असते आणि त्याच्यावरच आमच्या बाप्पाची कामात मूर्ती उठून दिसते. या कामाने म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो माणसाचा. बरोबर बरोबर. हां, बरोबर. डोळे आल्यावरती म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा बदलून लगेच चेंज जातो होतो. आणि म्हणजे मूर्तीला एकदम मूर्तीला गणरायाचं स्वरूप येतो. हां. धन्यवाद मित्रा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. आणि मस्त कार्य करतोस तू. किती वर्षापासून करतोस मित्रा? 2 वर्ष. 2 वर्षापासून डायरेक्ट आखणी घ्यायला लागलास तू? म्हणजे माझा पेंटिंगची आवड होती? हां, पेंटिंगचा गुरु आहे शैलेश पाटील. हां. त्यांनी मला हा कार्य सोपवलं. त्याच्या हाताखाली मी काम करत करत हा शिकलो. साधारणतः ही कला तुझ्यात किती वर्षापासून आहे का लहानपणीपासून आहे? म्हणजे साधारण मला 5 वर्ष झाली असतील. म्हणजे 5 वर्ष झाली तू या कलेमध्ये? हां. ओके. आणि आवड पण तेवढीच आहे? आवड पण तेवढी. ओके. मेन म्हणजे या कार्यासाठी आवड महत्वाची आहे. आवड महत्वाची. ते शिकून तू शिकत नसतोस, हे तुला आवड मनातून आवड निर्माण झाली पाहिजे. हो, हां हां हां. तेव्हा तू हा काम शिकू शकतो. म्हणजे आपल्या मनात जर नसेल शिकायचं तर आपण काय करू शकत नाही. बरोबर बरोबर. जेव्हा आपल्या मनात येईल हा आपल्याला हा काम करायचंच आहे, हां. मग ते मन लावून काम करावं लागतं. ओके बघा. आणि मित्राचा पूर्ण हात बसलेला आता या कलेवरती आणि आपल्याला गणरायाच्या आशीर्वादाने मित्र कुठेतरी पुढच्या मोठ्या कारखान्यामध्ये किंवा मोठ्या मोठ्या मूर्त्याची आखणी देताना दिसेल हीच इच्छा आहे बाप्पाजवळ. ओके, धन्यवाद मित्र. आता आपण पोहोचलो सागर कला केंद्रामध्ये आणि आपल्यासमोर आहे विनायक दादा. विनायक दादा आपल्याला कारखाना फिरवणार आहे. दादा सुरुवात कुठून करूया आपण? एवढे भरपूर सारे गणपती आहेत, मूर्त्या आहेत आणि वेगवेगळ्या. इथून चालू करूया. दादाची इच्छा इथून चालू करूया, आपण इथून चालू करूया. दादा ही साधारण 1 फूट असेल ना? हा 2 फूट आहे. काय पॅटर्नला म्हणजे या मूर्तीला काय बोलतायत आपण? ते सिंगल लोड मध्ये बोलतो तिला. सिंगल लोड मध्ये हा, बोलतात. ब्राह्मण अवतार. ब्राह्मण अवतार. नंतर दादा हा पण छोटा ब्राह्मण अवतारच आहे. ओके. हा आपला सिंपल नेटेवाला आहे. सिंपल सेटेवाला. आणि विघ्नेश्वर कृष्णबिंगाक्ष.
ओके. नंतर हा, हा ही तांडव. सुंदर मूर्ती तांडव. या वर्षाची लेटेस्ट मूर्ती आहे ती तांडव. हा हे बघा सुंदर आणि एकदम मस्त बसलाय ना दादा. हा. ही दादा ही ही आपली विशाल शिंदे आहे ना आर्टिस्ट मुंबईचा, हा त्याची पॅटर्न आहे. गेल्या वर्षी त्यांनी स्वतःच्या घरामध्ये बनवली होती ही हा, हा, मूर्ती. तर आपल्याला एक कस्टमर सांगितलं का मला ही मूर्ती बनवून मिळेल काय, त्याला आपण रिक्वायरमेंट करू म्हणून आणि ती दिली बनवू आपण त्याला. त्याच्यावरती भरपूर रिक्वायरमेंट आल्या, 50 पीस गेलेत आपले. 50 पीस याच्यामध्ये गेलेले आहेत. रिक्वायरमेंट मागतात लोक. हा आणि साधारण आता जर आपण आता मला हवी असेल तर तरी पेंटिंग करून आपल्याला 11,000ला मिळेल मूर्ती. रुंदी आहे ती 5.5 फूट आहे रुंदी हा. आणि 2 फूट हाईट आहे तिची. आणि आता बुकिंगचं कसं काय, आता बुकिंग करू शकतो आपण? हा बुकिंग चालू आहे आपली, फक्त होलसेल बंद केली आहे होलसेल बंद झाली आणि आता बुकिंग किती दिवसापर्यंत आहे आता. आपल्याला? 8 दिवस फक्त चालेल बुकिंग. 8 दिवस फक्त बुकिंग चालेल. म्हणजे मित्रांनो जर बुकिंग करायचं असेल तर लवकरात लवकर लवकरात लवकर, संपर्क हा. साधा तुम्ही. आणि या मूर्तीची प्राइस आपल्याला 22,000 रुपये. 22,000 मूर्ती आहेच तशी बघा. तुम्हाला पाहिजे असेल तर आतून काढू शकता. एकदम सुंदर मूर्ती आहे. एक मिनिट. सुंदर मूर्ती आहे. आणि डोळ्यांची आखणी ती मुंबई पॅटर्न आहे. स्वतः मालक आहे तो पेंटिंग करतो. हा त्याची हा ना. लिखाई, हा शेडिंग लिखाई सर्व मोठा मालक करतो. आणि बाप्पा असा खरोखर बसलाय असं वाटतंय हा, दादा. हा, एकदम असं अंगावर येतं हा, दादा. हा. नंतर आपण इकडे जाऊया. ठीक आहे. हे राजेशाही मध्ये आहे. राजेशाही मल्हार आणि राजेशाही मध्ये मोठा. ओके. राहू दे. दादा म्हणजे आपण दर म्हणजे फुटावर ठरवतो का प्रत्येक मूर्तीची प्राइस वेगवेगळी मूर्तीवरती असते? आणि फुटावरती ठरवतो रेट. मूर्ती आणि साधारण काय रेंज असते आपल्या 1 फुटाचा? 2 फुटाचा रेट आहे आपला म्हणजे पेंटिंग 3,500 रुपये. हा. आणि ज्वेलरी करून फेटा धोतर लावून हा. 7,500-7,500 रुपये. ओके. हा. आणि आपल्याकडे किती फूट पासून किती फूट पर्यंत 6 भेटतात? इंचापासून ते 12 फुटापर्यंत. 6 इंच पासून 12 फुटापर्यंत. फुटापर्यंत आपल्या इथं बाप्पाच्या मूर्त्या भेटत आहेत. आणि नवीन पॅटर्न मध्ये हा नवीन आपण पॅटर्न आहे या वर्षाचा. हा. विष्णू अवतार मध्ये. विष्णू अवतार मध्ये नवीन पॅटर्न आहे. हा. तर आता आणि- साधारण काय प्राइस असेल याची? याची आहे 8,000 रुपये. 8,000 रुपये. आणि हा मोर आहे या वर्षाचा लेटेस्ट पीस आहे तो पण. लेटेस्ट पीस आहे. हा हा त्याची पण 8,000 रुपये. आणि दादा मला सांगायला आवडेल का आपण लेटेस्ट पॅटर्नच आपण हा लेटेस्ट डिस्प्लेला लावत असतो. लेटेस्ट. ओके. आणि हा लालबाग राजा. लालबागचा राजा. आणि हा एक नवीन पॅटर्न हा पण लेटेस्ट या वर्षाचा आहे. वरती पण लेटेस्ट पीस आहेत. आणि बघा तो गजमुख अवतार आहे. गजमुख अवतार. आणि ही पण सुंदर मूर्ती आहे छोटी. गजमुख आपण छोटा 2 फुटामध्ये लालबाग राजा भेटू आपल्याकडं. एकदम छोटा आहे आणि मस्त आहे ना दादा. हा. आणि हा नंदी अवतार शंकर आहे. महादेवाचा नंदीवरती अवतार. बसलेला, हा. महादेवाचा. महादेवाचा अवतार. हा पण छान मूर्ती आहे 2 फुटामध्ये. तो तिकडे चला. ही कृष्ण अवतार मध्ये आहे. विष्णू मोरावरती अवतार मध्ये बसलेली. मोरावरती बसलेला आहे. आणि ही मयूर बाळमूर्ती हत्तीवरती बसलेली आहे. हा ही पण दगडावरती मूर्ती बाळमूर्ती बसली आहे. आणि स्वामींचं तर अक्षरशः रूप सुंदरच आहे. सुंदर आहे. असा चेहरा पण कुठे नाही भेटणार तुम्हाला बघायला 2 फुटामध्ये. हा अख्ख्या मार्केटमध्ये गेलं तरी भेटणार नाही तुम्हाला. हे बघा. हे बघा मस्त एकदम. स्वतः मालकाने डाळ टाकलेली आहे ती दुसरी कुठं मिळू शकत नाही तुम्हाला. कोणाला सागर पाहिजे दादा तर- स्वतः आखणी वगैरे हा, करते. आखणी आणि स्वतः डाय पण टाकतो. स्वतः म्हणजे मूर्ती तयार करतो ही याची मातीची. हा. आणि त्याच्यावरती डाय टाकतो स्वतः. ओके. आणि हा मुंबईचा सम्राट. मुंबईचा सम्राट गेल्या वर्षाचा होता ना सम्राट आपला मुंबईचा. हा, त्यातून छोटी मूर्ती साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय दादा साधारण प्राइस असेल याची? त्याची आहे प्राईस 3.5 फूट आहे. हा 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 तुम्हाला 9.5-10 पर्यंत जाईल. 9.5 मस्त एकदम. आणि हा तर छानच आहे एकदम. विघ्न राजेंद्र. विघ्न राजेंद्र. हा 3 फुटामध्ये आहे. 3 फुटामध्ये आहे हा हा या तर आपल्या इथं भरपूर मूर्ती बुक झालेल्या आहेत. याच्यामधल्या. हा याच्यामध्ये. आणि हा वेली. हा पण हा मस्त वेली, पॅटर्न हा. बघायला भेटला. काय बोलतो दादा? गणेश गलीचा राजा. गणेश गल्लीचा राजा. हो. मुंबईचा गणेश गलीचा राजा. ही पण दादा मस्त ती पण pattern छान आहे, आहे. हा. छान छान आहे. दादा तुझ्या माहितीनुसार आत्ताचा तुझा ट्रेंडिंग पॅटर्न कुठला आहे आणि तुला आवडणारा पॅटर्न कुठला आहे? आमचा हा जास्त चालतो पॅटर्न. हा हा आणि एक लालबाग राजा. लालबागचा राजा. आणि तुला आवडणारा मला आवडणार. आता सध्या आता या कारखान्यामध्ये तुला आवडणार? मला हाच आवडतो जास्त. तुला पण हाच आवडतो? त्याची फिनिशिंग मीच करतो स्वतः. असं आहे काय? हे बघा.
आणि यंदा आपल्या कारखान्यामधून जास्त मूर्त्या कुठल्या गेल्यात, म्हणजे जास्त करून ट्रेंडिंग म्हणजे जास्त बुक झालेली 2 मूर्ती फुटामध्ये जास्त आहे. कुठला पॅटर्न? 2 फुटामध्ये ही हत्ती बालमूर्ती आहे. हा आपली तिकडे लालबाग राजा आहे 2 फुटामध्ये. हा जो दाखवलास तो. हा. ही मूर्ती आहे, ही मूर्ती आहे, सर्व मूर्त्या गेल भाऊ. ओके. आणि नजर जाईल तितके पॅटर्न तुम्हाला इकडे बघायला भेटेल. बघा मोठा कारखाना आहे. दादानी चांगली माहिती आपल्याला दिली. दादा तुझे पण खूप खूप आणि आभार. हाही बघा सेम डिट्टू चिंतामणी आपला, सेम मुंबईचा डिट्टू चिंतामणी. हे पळून प्लॅस्टिक काढा. हे थांबा थोडं. आणि सगळे जाऊ का त्याचे मित्र परिवार आहेत जे त्यांना कारखान्यामध्ये मदत करत असतात. डोळ्यांची आखणी सेम चिंतामणी, बॉडी कलर चिंतामणी सेम मुंबईचा. तशी त्याची लेटेस्ट मूर्ती आहे ना तशीच. कलर वगैरे पण एकदम मस्त शाईन मारते बघा, जबरदस्त वाटतं. दादा किती फूट आहे? 9. हा 9 9.5 पर्यंत जातो. 9.5 फूट. मस्त आहे. आणि तो पण आपला बुक झालेला आहे. तो किती तो 11 फूट आहे. 11 फूट आहे. 11 फूट आहे. हा तो अंधेरीला जाणार आहे. अंधेरीला हा. अंधेरीला जाणार आहे. बाहेर जातात. हा बाहेर मलेशिया, हा गुजरात, बँगलोर, हैदराबाद, हा कर्नाटक, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जातात. महाराष्ट्राच्या बाहेर पण आपल्या हा. मूर्ती जातात बाप्पाच्या. ओके. दादांनी एकदम भरपूर चांगली माहिती दिली. सागर कला केंद्र 2 हप्ते आहेत. हा बुक करून घ्या, नाही तर उशिरा होईल. हा. आणि साधारण दादा आपला कारखाना म्हणजे बाप्पाचं विसर्जन झालं का लगेच आपली सुरुवात होते ना. हा, नंतर देवीचं काम चालू होतं. हा, लगेच देवीचं काम. हा, दुर्गा मातेच्या पण मूर्ती भेटतात. दुर्गे मातेच्या पण मूर्त्या भेटतात. ओके दादा, धन्यवाद चांगली माहिती. विनायक दादा थँक्यू. धन्यवाद दादा. मित्रांनो, सागर कला केंद्र आर्ट्स कव्हर करून आपण आलो आता पुनवी आर्ट्समध्ये. आणि सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत आणि नवीन नवीन पॅटर्न आपल्याला या कारखान्यामध्ये बघायला भेटणार आहे. तर जाऊन बघूया आणि चांगली ते चांगली दरवेळी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, जाऊया आतमध्ये.
छत्रपती शिवाजी मंदिर नगरामधले आपण कारखाने एक्सप्लोर करतोय आणि आता आपण आलोय पुनर्वे आर्ट्समध्ये आणि आपल्यासोबत दादा नाव काय आपला? सौरभ पाटील दादा आहे. आणि पुनर्वे आर्ट्समध्ये आपल्याला बऱ्याच सुंदर मूर्ती बघायला मिळाल्या आहेत बाप्पाच्या. त्या सर्व तुम्हाला दाखवते आणि रेट्स कसे आहेत ते देखील आपण दादाकडून जाणून घेऊया. तर दादा आपण इथून सुरू करूया. आणि दादा मला सर्वात आल्या आपल्या या 2 मूर्त्या बघायला भेटल्या. ही कल्पना कशी आली तुमच्या मनामध्ये? ही मनामध्ये अगोदरपासूनच होती. हां. पण आता विचार केला त्याचा की आपण काहीतरी नवीन करावं आणि टेक्निक्स करावे. म्हणजे हां. थोडे असे काय चालतील असे लोकांना असे आवड असते त्याच्यामुळे ते आपण करून घेतले. आणि ही तर नवीनच पॅटर्न बघायला भेटला आपल्याला. पॅटर्न म्हणजे ते ड्रॅगनवर उभं केलंय. हां. त्यातला 31 पण गेलाय, अवेलेबल नाही आहे, तो गेलाय बाहेर. साधारण काय रेंज आहे याची? त्यांची 18,000 पर्यंत आहे. 18,000 पर्यंत. प्रत्येक बाप्पाच्या मूर्तीला अलग अलग रेट्स आहेत काय फुटाप्रमाणे आहेत? फुटाप्रमाणे आहे. 2 फूट 6,500, हां. 2.5 फूट 8,500, 3 फूट 13,000. असं हे फिक्स आहेत आपली? ओके. आणि सजावट वगैरे त्याच्यातच सर्व मिळून ना? सजावट. ओके. आणि ती डिस्प्लेमध्ये आहे ना मूर्ती, हां, ती सेम येईल. ती सेम येईल 6.5 मध्ये. ओके. म्हणजे जसे तुम्ही रेट सांगितले त्याप्रमाणे सर्व काय अवेलेबल आहे. आणि त्याच्यामध्ये काय थोडंसं आपल्याला काय ॲडजस्टमेंट काय करून पाहिजे असेल ते पण ॲडजस्टमेंट थोडंसं काय करून देतो आपण. होतं. आणि सध्या तुझ्या माहितीनुसार सध्या ट्रेंडिंगमध्ये चालणार आपल्या कारखान्यातला पॅटर्न कुठला आहे? ट्रेंडिंगमध्ये तर सगळ्याच मूर्त्या चालू आहेत. हां. प्रत्येक मूर्तीमागे 10-10, 5-5, 7-7 पीस असे बुकच आहेत. ओके. आणि तुझी आवडती मूर्ती कुठली? माझी आवड अशी काय नाही, मूर्ती असतो. हां. देवाला देव मानायचं बस. आपल्या रूप पाहिजे ते रूप मानायचं. बरोबर आहे. नाही पण तरी अशी एक मूर्ती असते. आता बघ, आता ही किती सुंदर मूर्ती आवडतात. तुला सर्वच आवडतात. ओके. दादाला सर्वच मूर्ती आवडतात कारण का ते स्वतः साकारतात मूर्ती. म्हणजे त्यांना अशी कुठली मूर्ती तोलत नाही, डायरेक्ट जे आहे कारण ते स्वतः साकारतात. त्याच्यामुळं दादांची कुठली आवड नाही, ते सर्व काय मूर्ती आहेत ते आपल्या आहेत आणि आपण घरातल्या आहेत तशाच सजवतो. ओके. तेच आहे. आणि चांगल्यातलं चांगला सजावट आपण करून देत असतो. म्हणजे जी मंडळी येते जे आहे ते सगळ्यात चांगलेच करून देतो आणि सगळ्यात बेस्ट होईल असंच बेस्टच करून देतो. ओके. आणि सर्व बेस्ट पॅटर्न आपल्याला आपल्या अख्ख्या कारखान्यामध्ये तुम्ही बघितलेलाच आहात व्हिडिओमध्ये. चल दादा, धन्यवाद दादा, चांगली माहिती दिलीस आणि सर्व दर वगैरे दादाकडून जाणून घेतलेलेच आहेत आणि सर्व पॅटर्न पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत. सुंदर मूर्त्या आहेत बाप्पाच्या. तर या कारखान्याला नक्की भेट द्या. कॉन्टॅक्ट नंबर आणि बुकिंगचा कसा काय दादा? आता अजून किती दिवस बुकिंग चालू राहील आपल्याकडे? तरी 25-30 तारखेपर्यंत चालेल. 25-30 तारखेपर्यंत बुकिंग चालू राहील. कॉन्टॅक्ट वगैरे आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे काय आहे का इथंच येऊन करा वगैरे होईल? फक्त फोटो वगैरे असेल मागितला असेल तर फ्री असेल त्या टायमिंगला फोटो देऊ शकतो. फ्री नसेल तर नाही बोलेल, फ्री झाल्यावर देऊ शकतो फोटो. ठीक आहे. पण शक्यतो तुम्ही इकडे येऊन बुकिंग केलं तर तुम्हाला बरं पडेल. आता लोड जाम आहे. आता भरपूर आहे आणि बाप्पा आता आगमन, म्हणून तुम्ही लवकरात लवकर येऊन इथं बुक करा. 25 तारीख आहे आपल्याकडे, लास्ट 25 तारीख आहे. ठीक आहे. धन्यवाद दादा. चला मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे आणि आजच्या व्लॉगमध्ये म्हणजे या व्लॉगमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी मंदिर नगरमध्ये असणारे कारखाने त्याच्यामध्ये समावेश आहे. तो म्हणजे अथर्व आर्ट, करण कला केंद्र आणि सागर कला केंद्र आणि पुनर्वे आर्ट, हे 4-5 कारखाने मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सर्वात चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कसे फूट आहेत, सर्व काय मूर्ती वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज पूर्ण दिवस पावसाचा आहे वाटते मला आणि 1 फुटापासून ते 15 फुटापर्यंत बाप्पाच्या मूर्त्या तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळाल्या आहेत हे नक्की. आणि त्यांचे दरसुद्धा मी दाखवलेत. आणि आजचा पूर्ण दिवस पावसाचा आहे आणि पाऊस काय करून देत नाही. पाऊस गेला काय एक कारखान्यातून ते कारखान्यातून ते कारखान्यात जायला लागतं. असे 4-5 कारखाने एक्सप्लोर करून झालेले आहेत. आता बघूया पुढं काय प्रवासात होते ते. आणि हा ब्लॉग इथंच एंड करूया. ब्लॉग ऑलरेडी थोडा मोठा झाला असेल पण काहीच बात नाही, चांगलीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल अँड टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.